सांगेन की तुम्ही सुरुवातीची बाईट म्हणजे ज्या वेळेस सर्जा माझ्या दावणीला आला त्या दिवशी तुम्ही दोघांनी आवर्जून बाईट घेतलेली होती आणि त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं की सर्जा आणि सचिन एवढी जिद्दीची नंदी आहेत की ही काही कधीही काही करू शकतात आणि ते पेडगावला इतिहास घडवणार का तर घडवणार हे त्या दिवशी माझा तुम्हाला शब्द आहे आणि ते म्हणजे तो शब्द सचिनने आणि सर्जाने दोघांनी मिळून आज साध्य केला. पुसेगाव आणि पेडगाव एवढी मोठी मैदानं, त्या मैदानामध्ये गट काढला तरी मालकाला आनंद होतो आणि त्या मैदानामध्ये 1 नंबर हा सचिनने मिळवला आहे. काय सांगाल? 100% तेवढंच खरं आहे. भैयाची साथ होती, दोन्ही नंदींची साथ होती. त्यामुळं आवर्जून तुम्हाला सांगतो की ह्या दोन्ही नंदींनी आणि भैयानी एवढं मोठं आमच्यासाठी गिफ्ट आज दिलं आणि एवढं मोठं काम केलं की आज पेडगावचे आपण एक काय म्हणतोय पुशेगावचे तर मानकरी आहेच आपण, त्यानंतर पेडगावची पंढरी म्हणतो म्हणजे बैलगाडाची पंढरी म्हणतो, तर त्या पंढरीचं हिंदकेसरी ओरिजिनल हिंदकेसरीचा मान मिळवून आज दोन्ही नंदीने यांनी दिला. खरंच मनापासून सगळ्यांचंच आणि चाहत्यांचं मी सगळ्यांचंच आभारी आहे. सचिनचं किती हिंदकेसरीचं मैदान असेल पण हिंदकेसरी झालं, पुशेगाव हिंदकेसरी झालं, कोरेगाव हिंदकेसरी झालं, आता पेडगाव हिंदकेसरी सलग 4 मैदानामध्ये हिंदकेसरीचा गुलाल मिळवून दिला आहे. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की सचिननं 6 महिन्यात 16 नंबर आणि 2 नंबर मला वाटतं 2 वेळा, म्हणजे असे बाकीचे गुलाल भरपूर आहेत त्याचे. 26-27 मैदान झालेत, 1 महिन्यात तो रेस्टला होता आणि त्या 16मध्ये आज पेडगाव असो पुशेगाव असो आणि एवढ्या मानाच्या मैदानाला हिंदकेसरीच्या मैदानाला मला आज मानकरी ठरवलं. एवढ्या म्हणजे एका छोट्या कालावधीत आज 2 महत्त्वाच्या हिंदकेसरीच्या मैदानाला ओरिजिनल पेडगावचा म्हणजे ओरिजिनल हिंदकेसरीचा मान मला ह्या नंदीने मिळवून दिला. खरंच त्या नंदीचं आयुष्यात कधीच ऋण फेडू शकत नाही आणि आवर्जून सांगतो की आज हा 4था हिंदकेसरीचा गुलालाचा मानकरी आज म्हणजे आजपासून सचिन 4th हिंदकेसरी झालेला आहे. आजपासून 4th हिंदकेसरी सचिन आपला सगळ्यांचा चाहता सचिन 4th आवर्जून खरंच सांगतो. आज पहिल्यांदा दुसऱ्या गाड्या असताना सुद्धा पहिल्यांदा माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवला, सचिनवर विश्वास ठेवला आणि आमच्या आनंद पल्ला सरांवर विश्वास ठेवला. आज त्यांची विश्वासाला त्यांनी आम्हाला आज पेडगावचा हिंदकेसरीचा मान मिळवून दिला. खरंच त्याचा आम्ही मनापासून आभारी आहे आणि असंच भैयाचं प्रेम आमच्यावर कायमस्वरूपी आमच्यावर आणि आमच्या नंदी सचिनवर राहावं एवढीच आम्ही आज 1 नंबर केला. आता स्टार पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं की पेडगावचं 1 नंबर करणं म्हणजे कोणाला पण काम आणि नंदीने पण मानलं पाहिजे. आता सचिन पण चांगला पाहिला आणि सरजा पण चांगला पाहिला. 10 नंबर तासावनं कालचं पण वैशिष्ट्य बघा, काल पण 10 नंबर तासावनंच 1 नंबर झाला आणि आज पण 10 नंबर तासावनं 1 नंबर झाला. अशी काय खासियत आहे सचिनची बघू शकताय की सचिनची खासियत म्हणजे गुलाला म्हणजे तेव्हा पहिला तर एकच आहे, गट नॉर्मल कमी काढतो पण सेमी नॉट फायनलला सचिन 100% काय नाही तर घडवतो. सचिन लहानपणापासून आदत होता, पुसेगावला 1 नंबर केला आणि तो आता दुसरा आहे आणि त्याने आदतमधनं वासरू घेऊन विक्रम केला. काय सांगाल? म्हणजे सचिन लक्ष्या सगळ्यात महत्त्वाचं की ती गाडी आता स्टारची गाडी आहे आणि जाईल त्या मैदानात ती गाडी 100% राहू शकते. लक्ष्या पण बैल आहे, त्या बैलाला गाडी बिडी कडेला असली तर तो पण बैल पास करून देणार. सचिनचं एक आहे, गाडी असो नसो काय पण होते पण तो सचिन 100% काय ना काय घडवतो. भाईंच्या विषयी काय? भाई म्हणजे दिलदार मनाचा राजा मानवतो. म्हणजे मी जेव्हा बघतोय म्हणजे तेव्हा ती आपल्या बराच मोठा आहे ती, पण ती असं कधीच त्यात गर्व नाही की काय नाही, पण जेव्हा पाहिजे तेव्हा जवळ येते ती आणि बोलते ती. भैया फायनलचं थरार कसं होतं सांग जरा थोडंसं. एक जबरदस्त फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळाली. फायनलला सगळ्या गाड्या चांगल्या होत्या. आणि बाईंनी काय सांगितलेलं फायनल?
त्यांनी काय सांगितलेलं फायनल करून काय चर्चा झाली? नाही आम्हाला वाटत होतं की 5-6 वर गाडी निघावे काय तर होत पण 10 वर निघली तेव्हा पण मी सोनेभाऊ आमचं म्हणलेलं की काय पण घडवीन तिथनं बघ तो कोण पाहिला ना सरच्या तर म्हणलं सचिनवर 9 गाड्या आहेत म्हणलं सचिन काय तर घडवेल म्हणलं पण आज चांगल्या गाड्या होत्या सचिननं धावून दिले की सचिन विषय काय सांगशील? हिंद केसरीचं मैदानात कायम गुलाल करतोय आणि प्रथम क्रमांक घेतोय. ते सातत्य टिकवणं सोपं नव्हे. त्या बैलाला म्हणजे स्टार पण आहेत आणि तो बैल गुलाला हावर आहे. पहिला फेरा मापात काढलं पण सेमी फायनल म्हणाल नाही मी त्याला मारलं. फायनल काय म्हणायचं चाललेलं कारण की गाडी तुम्हाला माहितीच आहे एक आदत वासरू घेऊन पळत होता आणि तो एक मैदान झालेलं मागे त्या मैदानामध्ये त्याने एक टॉपचा सेमी काढलेला आणि तोच पहिरा जो आहे तो या मैदानामध्ये जुळवला आणि ती गाडी आज 1 नंबरचा मानकरी बनवला आणि तुम्ही कुशेगावचा सुद्धा 1 नंबरचा मानकरी आहात आज पेडगावचा 1 नंबरचा मानकरी झाला. काय आनंद आहे? आनंद भरपूर आहे. भाई सरजा तुमच्यापाशी मुक्कामी होता आणि ते मालक तरुण आहेत त्यांची मग मुलात घेतली ते अक्षरशः म्हटलं की आमचं स्वप्न अगोदर पूर्ण झालं की त्यांच्या दावणीला आमचा सर्जा केला त्यावेळी. त्यांची एकच इच्छा होती. मी माझ्या एकतर दावणीला एक 8-9 नंदी आहेत तुम्ही पैक बघितले आहेत. माझ्याकडे दावणीला आता बांधायची जागा नव्हती परंतु त्यांची एकच इच्छा होती की सचिन हा तुमच्या दावणीला राहावा आणि तिथून जाऊनच आम्हाला सचिनची सहवासात एक 2 दिवस आमच्यासाठी द्या आणि त्याला तुमच्या सचिनची सहवासात राहून आम्हाला पेडगाव मैदान करायचं आहे. आणि ते शब्द आज माझ्यासुद्धा अंगावर काटा येतात इतका म्हणजे आज मला वाटायला लागलं की तो शब्द किती महत्त्वाचा ठरला आणि ते शब्द त्यांनी खाली पडू दिला नाही सचिननं. मी बोलताना त्यांनी ऐकलं दोघांनी त्यामुळे तर त्यांचं काय झालं असेल त्यामुळे संघामध्ये गाडी पाहिली. 100% सचिन आणि सरजा दोघांनी इतकं चांगलं मला आज गिफ्ट दिलं आणि खरंच त्यांचं ऋण कधीच मी आयुष्यात फेडू शकत नाही. ह्या दोन्ही नंदींचं मी मनापासून म्हणजे काय करेल एवढं कौतुक कमी आहे या दोन्ही. फायनल नंतरचा आनंद जल्लोष एक वेगळाच होता. काय जल्लोष कशा पद्धतीने आनंद होता फायनल? आज तुम्हाला सांगतो की आज तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की 1-2 मैदानं मारल्यानंतर कुठंही नसतो. एका कारखान्याने वाघ कधी सिंहच असतो आणि हे सगळ्यांनी म्हणजे मनापासून ठरवावं की एखादा नंदी पळाला म्हणून तो संपलेला नसतो. अजून आयुष्य त्याचं खूप सारं आताशी कुठंतरी दुसरा झाला आहे तो आताशी दाद लागलेले आहेत त्यांनी त्याचं भविष्य खूप मोठं आहे. त्यामुळे आता मला सर्व त्यांच्या चाहत्यांना चिंतकांना मला आवाज आहे की तो संपलेला नाही तो राजा आहे, राजा 100%. सचिन अजून कधी बकासूर सोबत दिसला नाही काय सांगाल? सचिनचे तुमचं वैयक्तिक बोलणं चालू असतं त्याची तुम्ही एकांतात चर्चा करत असताना ते कुठंतरी ऐकत असताना त्या गोष्टी सत्यात उतरत जातात. खरं आहे. आता सुद्धा मी इकडे फायनलला यायचो बसला नव्हता सकाळपासून जेव्हा मी गेलो मी त्याला त्याचे जे आवडीचं तेव्हा तू मला वाटतं एक 10 मिनिट बसला नाही तर सकाळपासून सचिन बसलेला नव्हता. आणि सचिन खरंच मी तुम्हाला सांगतो माझ्यासाठी एक नंदी म्हणजे महादेवाचा अवतार आहे आणि मी जे बोललो त्याच्यापाशी त्यावेळेस त्यांनी माझा ते शब्द खाली पडू दिला नाही आणि त्यांनी मला सातत्यानं गुलाला ठेवलं आणि असंच माझ्यावर असा हात राहा. आपल्याला सचिन बकासूर आणि मथुर सोबत आता मोठ्या मैदानामध्ये बघायचे जरा सांगा थोडीशी माहिती. बकासूर सोबत अजून पळाला नाही थोडंसं सांगा तुम्ही. लय लोकांची इच्छा आहे कमेंट सुद्धा येत आहेत खूप. तुम्हाला मी अजून पण सांगतो की बकासूरमुळंच मी ह्या क्षेत्रात आलेलो आहे. हे क्षेत्र माझ्यासाठी बकासूर मी मनापासून सांगतो की असं कुणी म्हणण्यानं म्हणत नाही की मी मनापासून सांगतो मी त्याला देवच मानतो आणि आयुष्यभर मी ते माझ्या हृदयात सचिनच्या अगोदर बकासूरचीच छबी असणार आहे. तर 100% बकासूर ही माझ्यासाठी देवच आहे आणि त्याच्या जोट्यात पडणं काय लय अवघड नाही आहे. परंतु काय कारण असतो काय इकडं तिकडं होत असल्यामुळं थोडंसं होऊन जातं पैऱ्यामुळं. कधी आपलं झालेलं असतं कधी त्यांचं झालेलं नसतं ह्यात थोडं पैरं राहून जातात. पण तुमच्या सगळ्यांचा तुमच्या चाहत्यांचा सगळ्यांचा इच्छा आहे आवर्जून बकासूर बरोबर आम्ही पाहण्याचा प्रयत्न. मित्रांनो महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध समालोचक गणेश दादा आहेत. गणेश दादा सचिननं 2 मोठे सक्सेस म्हणजे पुसेगावचा 1 नंबर आणि पेडगावचा प्रथम क्रमांक. काय आनंद आहे? सगळ्यात महत्त्वाचं कपाळाला गुलाल लागाय बैलगाडी क्षेत्रात पिढ्यानपिढ्या गेलेत म्हणजे अनाथात मी नशीब लागतं नुसती बैल पळून चालणार ते नशिबात पण पाहिजे. बैलगाडी क्षेत्रात
मला वाटतं वर्ष पण नसेल पाहिजे ना अजून. वर्ष झालं का तुझं? नाही 7 महिने मला वाटतं. वर्ष 7 ते 8 महिने झाले बैलगाडी क्षेत्रात. पण सगळ्यात महत्वाचं बघा, नशिबात असले ना तर कुठं चुकत नाही. मागं आमचा फोनवर पण झाला, फोनवर ही चर्चा झाली ती. मी बाईनं म्हणलं, शाहीदबाई म्हणलं ह्यात भरपूर म्हणजे आपण डोळ्यानं बघतोय आता जुन्या काळातली म्हणाल तर बरेचसे बैलगाडी मला अजून राहतात आहे 4-4 पिढ्या. परंतु हे हिंद केसरीचा मान किंवा कुणाला असं कोणाला आज विचार करा, मोठ्या मैदानात आपण बघतो 1000-1200 गाडी एक नंबर होणं. पुसेगावचं मैदान भारतातलं सर्वात मोठं मैदान, मानाचं मैदान, सेवागिरी महाराजांच्या यात्रेत असतं. त्या मैदानात आजत जोडून एक नंबर केला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि गुलाल नशिबात असल्याशिवाय गुलाल नाही. बाकी तुमची मेहनत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, सगळे बैलगाडी मालक जेवढे आता आपण बघतोय बैलगाडी क्षेत्रात मनापासून एवढी नंदींची सेवा करतो ना, खरंच कधी कधी असं एखाद्या धावणीला गेलं की डोळ्यातनं पाणी येतं की किती जगतात. शेवटी नशीब आहे, नशिबात ज्याला आहे त्याला 100% पाहिजे. मैदानाविषयी काय सांगाल? दुसऱ्या 2 दिवस मैदान चांगलं पार पडले. पेडगावकरांचं रेकॉर्ड पेडगावकरांनीच मोडावं. नक्कीच. काय आहे, इथं नैसर्गिक आपण आपल्याला माहिती आहे निसर्गात देणार टेकडी स्टेडियम गतच थोडं रान पाळायचं चांगलं आहे, आजूबाजूला माळरान आहे. आणि मैदानात सांगायचं म्हटलं तर संपूर्ण ग्रामस्थ यात्रा कमिटी पेडगावची एकजुटी नसतात. मैदानात कुठलाही पार्सलिटी होत नाही, म्हणजे कुठल्या प्रकारे ओळख वसेला काहीच नाही की बाबा हा जवळच आला आमचं असलं काय. जे नियमानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना, शासकीय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मैदान संपन्न होतं. त्यात कुठला दुजाभाव होत नाही, पुन्हा अन्याय केले जात नाहीत. जरी इथं निकाल मान्य झाला तरी वरिष्ठांच्याकडे निकाल देऊन या ठिकाणी पारदर्शक निकाल दिले जातात. गणेश दादा, तुम्ही रोज समालोचन करत असता. 120 गट 3 वाजता समाप्त झालेत, असं कधी घडलंय का इतिहासात बैलगाडीचे? काय सगळ्यात मोठा कस खरं सांगायचं म्हणलं तुम्हाला, पोकरणाऱ्यांपेक्षा म्हणजे वरनं आम्ही मस्त म्हणणार बापू, बुवा, सोमा, सलीम गाड्या सोडा, पण खालचा कस हा झेंडा पंचांना खरोखर मी आभार मानतो. सर्व झेंडा पंच जेवढे होते काल आणि आज, बापू असतील, सोमा, बुवा, सलीमबाई असतील, आसिफबाई असतील, सुनील मुळीक असतील, जेवढे पंच होते सगळे झेंडा पंच पप्पू म्हणले होते. कारण काय इथं आपण म्हणतोय पाहिजे सोडा, खालची कंडिशन तुम्हाला माहिती आहे. खरं आज बाया गाडी वाचतो वाटेगावचा किंवा बांबोडीवरचा बायानं आज एक नंबर केला, यांना माहिती आहे. हे मस्त तयार असतात, गाडी कधी सुटते, पण सुटते कधी सगळा खेळ खाली पट्टी होय. आणि ज्यावेळेस गाड्या उभ्या राहणार, आता 10 गाड्या 12 गाड्या बघायच्या झेंडा पंच, त्या व्यवस्थित झेंडा पडलं पाहिजे ही खबरदार आहे. एखादा चुकून पुढं आला का झेंडा पडलं झालं ऑब्जेक्शन आता, म्हणजे सगळ्या चिकरीचं आणि मेहनतीचं काम असेल कोणाचं बैलगाडी क्षेत्रात झेंडा पंच. तुम्ही एक जबरदस्त टेक्निक वापरलेली सुट्टीला मी पाहिलं, माईक दिलेला तुम्ही आणि त्याचा फायदा भरपूर झाला. त्याचा फायदा माईक का कसा दिला, आता मीडियम मैदान असते त्याच्यामध्ये कसं होतं, गर्दी कमी असते, क्राऊड कमी असतो, आवाज कमी होतो. परंतु पेडगाव, पुसेगाव, कोरेगाव, वडकी म्हणजे वडकी ही हिंद केसरीची मैदान आहेत मोठी मानाची, त्या ठिकाणी प्रेक्षक अपाट गर्दी असते. आणि प्रेक्षकांचा कालावधी पंचाला 1 नंबर तासापासून 5 नंबर गाडीला वर्कर सुद्धा आवाज जातो. त्यामुळं कोर्ट माहिती दिला जेणेकरून जागेवर त्यांना पण सांगणार आहे 6 नंबर तासाला गाडी, 8 नंबर तासाला गाडी, त्यामुळे ते सोपं घेतं.